अगदी आपल्या घरी जाईल. परंतु बघायचं आता कोणता संघ इथनं या स्पर्धेमध्ये सोंडाई माता चषकामध्ये सुपर 6 मध्ये पोहोचेल. शिवनगर क्रिकेट संघ अप्रतिम कामगिरी साकारली, शेवटपर्यंत झुंज दिली. अगदी जर विचार करता 3 षटकांची मॅच आणि मित्रांनो तिथनं जर विचार केला तर 26 धावा डिफेन्स करत आणले होता. अगदी विचार करायला भाग पडलं होतं टेंबरी टीमला, परंतु शेवटच्या मुवमेंटला अगदी अनिलनं तो षटकार मारला आणि सामना आपल्या बाजूला झुकवला गेला. आणि शेवटच्या बॉलवर एक बॉल आणि एका धावेची गरज असताना त्या ठिकाणी मात्र आपण पाहता तर सामना जिंकला टेंबरी क्रिकेट संघानं. आता बघायचं इथनं मात्र पहिल्यांदा टॉस जिंकला वन वे क्रिकेट संघ. अगदी जर विचार केला तर पहिल्यांदा बॅटिंग निवडली आहे. तर मैदानाच्या आतमध्ये जा लगेच सलामीची जोडी वनवे संघ आपली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आणि त्यानंतर पाहू शकाल तर टेंबरी क्रिकेट संघ आपण देखील क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. मॅच असेल 3 षटकांच्या दोन्ही संघ. अडकीच थँक्यू सर. यस प्रवीण वाघे सरांचा अभ्यास अतिशय चांगला आणि या गणेश वाघमारे सरांचा देखील आजच्या रात्रीमध्ये दमदार आवाज 2 व्यक्तीचा आपण पाहिला. आणि या आजच्या रात्रीमध्ये 2 संघ निवडलेत. 2 संघामध्ये कोणता संघ 4-6 मध्ये जाईल ना, 4-6 मध्ये जाऊन पोहोचेल त्याचं प्रतिउत्तर मात्र नक्कीच थोड्या वेळात पाहायला मिळेल. या शंका नाही. एका साईडला आपण पाहू शकाल टीम वरणे तर दुसऱ्या साईडला टेंबरे असा साबडा आपण पाहतोय. चला पंच लगेच सामना स्पीडअप ठेवा. अगदी शेवटचा साबडा क्वालिफायचा साबडा मॅच महत्वाची आपण पाहतोय मित्रांनो. यात मात्र शंका नाही. काय सांगताय कॅमेरे वाले पार तोंड बांधून राहिला. काय झालं आणि काय नाही यो भयानक रोग आला. आता काय सांगायचं. पब्लिक होती तेव्हा तोंड नाही बांधला आणि पब्लिक कमी झाली तर तोंड बांधला. काय सांगताय कॅमेरे वाल्या 12 महिना दुष्काळ आला. आता काय करू रे भावजा माई. यस चला गेम ऑन. पहिला गोलंदाज स्ट्राईक वरती इथे फटका चांगला स्ट्रेट ऑनला फटका चांगला. तो 3-3 क्षेत्ररक्षण बॉल काले आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धाब्याने श्री गणेशा खातं ओपन केलं जात आहे. टीम आपण पाहू शकाल वरणे टीम ना वनवे क्षमासावी वनवे टीम न 2 धाबा बनवल्यात. 2 धाब्याने श्री गणेशा खातं ओपन केलं जात आहे वनवे टीम ना. आणि त्यांच्या विरोधात टीम आपण पाहायला गेलं तर टेंबरी हा संघ. इथे फटका चांगला दमदार क्षेत्ररक्षक आहे तिथे यावेळेस केली जाणार नाही चुकी. आणि वनवे टीमला लागणारा हा पहिला विकेट. फलंदाज बॅक टू द आउट ठोकडी द्या. मोकार डेंजर आहे. कॅच पिळी तो माझक नंदरी तो. अगदी विचार केला तर मॅच महत्वाची मित्रांनो. मॅच अतिशय चांगली पाहतोय. अगदी विचार केला तर आता तटीचा साबडा आपण पाहतो. यावेळेस गोलंदाज स्टॅक वरती परशुराम गोलंदाज स्टॅक वरती पहिल्या बॉल वरती 2 धावा खर्च. त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती महत्वाची विकेट. यावेळेस अजून एक चांगला बॉल नाही. जसा नाव आहे तशी बॉलिंग आहे का गड्याची. नाव जुना आहे परशुराम पण कामही तसाच. राम राम हरी राम विठ्ठला कृष्णा माऊली तुझी सावली. हा चांगला बॉल. यावेळेस अजून एक चांगला बॉल फेकलाय. बॅटमन तू बॉल मारूच नको. काय सांगा बॉल मोकार येऊला का तू आणला नाही का काय सांगा. गारठा उडून जाईल. चांगली गोलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. इथे फटका फसला. उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक आणि झाले चुकी. आणि इथे बघता बघता डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा चित्त्याच्या चपलाईने इथे पडून काढल्या वडगी टीमनं. अगदी विचार केला तर धावा फलकावरती जोडल्या जातील. 4 धावा 1 गडी गमावले. पहिलं षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती. स्पीडअप ठेवा. लक्ष असू द्या. टेंबरी टीम विनंती करेन
टेमरे टीम आपण स्पीडअप ठेवा. अगदी विचार केला तर मॅच महत्वाची. जो संघ जिंकेल तो संघ मात्र नक्कीच सुपर 6 मध्ये प्रवेश थेट केला जाईल. या शंका नाहीया. मॅच देखील तितकीच महत्वाची. इथे फटका समोरच्या दिशेला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे उचलणार फेकणार तोपर्यंत इथे बघता बघता या बॉलवरती घेतली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. आणि विचार केला तर या बॉलवरती एक सिंगल धाव. षटक संपले. हो कितना कर्जा है मेरे सर पे कैसे चुकाऊं उसे कैसे चुकाऊं उसे कर्जदारों ने पागल किया है कैसे मनाऊं उसे कैसे मनाऊं उसे एक ऐसी लड़की थी जिसे मेरी चास करता था. अगदी विचार केला तर पहिले षटक संपले आणि धावा धाव फलकावरती 5. मॅच महत्वाची. गोलंदाज स्ट्राइक वरती अर्जुनचा पहिला बॉल अतिशय चांगला राहिला इतिहा. अर्जुन गोलंदाज स्ट्राइक वरती आहे आणि करण कुंग खर्जेलाय. अर्जुनची स्टाईल देख ना कसा बदकावानी बतक 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 येतो. बॉल चांगला इथे फेकलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे उचलणार फेकणार झाली चुकी. अतिगाई संकटात नेहमी क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं ठोकणीच्या. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथे समालोचक कक्षाला मानवंदन करून देणारा हा षटकार आणि 100 रुपये नक्कीच इथे आम्हापर्यंत जमा करा. तानाजी वाघमारे या साहेबांकडनं अगदी प्रत्येक षटकारासाठी तानाजी जाधव काय क्षमा सावी तानाजी जाधव. चला 100 रुपये आम्हापर्यंत जमा करा. काय सांगा आता जशी जशी सकाळ झाली ना एटीएम आता कोणा फोडून आणले कोणा नाही मुकार तर राहता घडी करायला लागलं. काय सांगायचं आहे. आणि आमचं एटीएम आहे ते पार त्यांच्या गॅरंट्या बिरंट्या खपून गेला. आमचं एटीएम का ओपन होतं ना का. आमचं एटीएम डायरेक्ट एक्सपायर झाला. अंपर तू जाय झाला का काय सांगा ना. अंपरी पार सांगतो व्हाईट बॉल हा खराब बॉल राहिला इथे. आणि धबा धब फलकावरती धाबा 16 धाबा. षटकार देखील चांगला पाहायला भिडाला यात शंका नाही. मॅच महत्वाची मित्रांनो आपण पाहतोय. यावेळेस एक चांगला बॉल फेकलाय. गोलंदाजाचा विचार केला ना तर तितकं रनअप नाही. ज्यावेळेस बॉल फेकला जातो ना त्यावेळेस मात्र अतिशय वेगाने बॉल फेकला जातोय. सबीर गोलंदाज ट्रॅक वरती पाहतोय मित्रांनो. दुसरे षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती चालू आहे. 16 धावा धाव फलकावरती वनवे टीमचा विचार केला तर अगदी विचार केला तर एक गडी गमावलंय. आणि मॅच चांगली आपण पाहतोय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. इथे पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न केला आणि अगदी विचार केला तर बॅटमन तुझी बॅट पक्की आखूर झाली का नाही. याला 2-3 बॅटी वेल्डिंग करून द्या बाबा. मटी सुपासने बॅट करा आणि याला द्या खेळाय. काय सांगायचा बॅट एकेकाने बॉल हाणे तो एक आणि ते अजून एक चांगला बॉल. खूप चांगली गोलंदाजी आणि इथे षटक संपले. 2 षटकाचा खेळ संपला इथे आणि धाबा धाव फलकावरती फक्त आणि फक्त 16 धाबा तर चांगले आहेत. अजून हे शेवटचं षटक. चला स्पीडअप ठेवा टेमरे टीम. लक्ष असू द्या स्पीडअप ठेवा. अगदी अगदी विचार केला तर टेमरे टीम आपण स्पीडअप ठेवा. वारंवार सांगतोय कारण शेवटचा साबडा आहे. अगदी विचार केला तर मॅच देखील तितकेच महत्वाचे आपण पाहतोय. एका साईडला वनवे तर दुसऱ्या साईडला टेमरी असा साबडा. जो संघ जिंकेल तो संघ मात्र नक्कीच
6-4 मध्ये प्रवेश केलेल थेट या स्पर्धेची आज नाईट तिसरा दिवस जय सोडजाई माता क्रिकेट संघ नाईट रजनी सिंगला आपण पाहतोय त्या स्पर्धेचा आज तिसरा दिवस. इथे गुडघात एक आणि तमाशात एक फटका आणि इथे घडलं काय काय सांगायचं ते बॉलाचे पार उरावाला तो चढता चढता काय सांगायचं नको झाली तिथं रा. इथे 2 धापा या सडकीच 2 धापा या बॉलवरती पाहायला मिळाल्या. अगदी विचार केला तर 2 धापा जरूर पाहायला मिळाल्यात या बॉलवरती. ओ इथे अजून एक चांगला बॉल. बॅटमन तुझा काय विचार आहे टिकाव जेवणे उद्या आणि ऑफिस करून टिक मोकळा वयक दादा पार बाबा बॅटे खुरप्या 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 लावून टिकायला लागला. काय सांगायचं आहे हे आयोजक आहे मरमरत थापटू थापटू त्या पीस केला. हा बस हा बस बा धर तू इधर बस विकेट. बॉलर गोड खोबरा खाई जो गोड गोड बोली जो काय सांगायचं आहे. अगदी विचार केला तर जिथे जर हिट जर लागला नसतं ना तर नक्कीच अजून 1 धाव मिळू शकली असती म्हणजे 2 धावा तिथे मिळू शकल्या असत्या. परंतु नशीब भाग्य गोलंदाजाचं. यस नक्कीच टीमचा संगणक सुधीर आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती. अंपर बाबा जपून राहा का इकडे मोकार पिसाळायला आता काय सांगायचं आहे नाही तर टम आणायसाठी ते नाही उराड्या तुझे काय जाय नको गारठ्या गारठ्या चोळायची धन. रफीक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुधीर. इथे चांगला फटका क्षेत्ररक्षक दूरवरून आला आणि इथे बघता बघता विचार केला तर धावा घेतल्या जातील या बॉलवरती. 3 धावा चित्त्याच्या चपलाईने इथे धावा 3 धावा पळून काढल्या. सुंदर आणि बिन विकेट पाहायला मिळाली अगदी. आणि विचार केला तर धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. 21 धावा मॅच महत्वाची. ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल. अत्तेगाई संकटात नेहमी क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं आणि ते संकट कुठेतरी अगदी विचार केला तर वन वे टीम वरती पाहायला मिळालंय या बॉलवरती. कुठेतरी एक बॉल वरती एक सिंगल दुहेरी धाव जरी आली ना तरी ओ व्हॉट अ शॉट. पार्टीच्या वाल्याचा नुकसान करून टिकला या बॅटमॅनला भरपाया घ्या बाबू. नशीब इकडे नाही आला नाही पार आमचं कॅम्प्युटर बी पण फोडून टिकला असतं मोडून टिकला असतं. बॅटमन पिसाळला षटकार आला आणि धावा धाव फलकावरती 27 धावा आणि 28 धाव्यांचं टार्गेट ठेवलंय ते म्हणजेच टेंबरे टीमच्या विरोधात. चला टेंबरे टीम लगेच मैदान सोडा आणि वन वे टीमला देखील विनंती करेल लगेच मैदान गाठा. अगदी विचार केला तर 2 षटकार ठोकले आणि 200 रुपये आणि ते कोणी कोणी ठोकले ते मला माहित नाहीये. परंतु सुधीर आणि ऋषिकेशने एक षटकार ठोकलाय आणि नक्कीच 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे लागलाय. नक्कीच जशी मॅचला सुरुवात होईल तसं मायक्रोफोन वरती आपण पाहू शकाल गणेश वाघमारे सर. हॅलो हॅलो नक्कीच आपण पाहिलं तर ATM आता उघडा झाले. आपण पाहिलं तर शेवटच्या मॅचसाठी आपण पाहिलं तर 200 रुपयाचा पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय तानाजी जाधव साहेबांकडनं ऋषिकेशसाठी. आणि मॅचचा कॅप्टन आपण पाहतोय कर्णधार असतो टीमचा सोहिल धारपावर आपल्या सुधीर धारपावरसाठी 200 रुपयाचा पारितोषिक इथं आपल्या जमा झालंय. मॅच संपल्यानंतर घेऊन जायचं आपण पाहिलं तर येणाऱ्या चेंडू असतील 18 आणि धावफलकावरती गरज असणारे आपण पाहिलं तर राहुल 27 धावा कुठून म्हणतात आणि 28 धावांचा पटला करायचा. अंपर काय डोकी फुटली का तुझी
बॅटमन लायतो तू डोक्या वाट ठेला तर मालवाला डोके का काय फोडली गोना काय ना पार दाबून दाबून राहिलेला. आंपरला भूक नसं लागले. आंपर काय ना आंपर मोकार मजबूत आहे. आंपर काल का 4-5 अंडा पाव कम 25 ओटू कॉमेंट्री बॉक्स. होली मॅच कडे चांगला समालोचन आपण आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो. या सोंडाई माता क्रिकेट संघ चेस खामण्याच्या माध्यमातून आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिला तर सुरेश केवारे सरांचा आवाज ऐकतो आपण पाहतोय. त्याचबरोबरीने आपण पाहतोय 27 धावा कुठून काढल्या तर 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अनिल आणि मिथून ही जोड खाली मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. आपण पाहतोय नक्कीच हा चांगला सामना असेल. शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय ना या चमचापत टोपीवरती नाव करणारा हा सामना आहे. नक्कीच पण पाहिलं तर सावले टुर्नामेंटमध्ये जोतातील सामना झाला होता नाईट लग्न शृंखला. त्यामध्ये आपण पाहतोय तर एका साईडनं आपण पाहिलं होतं पाटील सराला तर एका साईडनं आपण पाहतोय सुरेश केबरे सरांना. दोन्ही अख्खी नाईट मात्र त्या सामन्यामध्ये समालोचन केलं होतं. या दोन्ही आपण पाहिलं तर एका साईडने असतील उत्तम पाटील साहेब तर एका साईडनं आपण पाहतोय सुरेश केबरे साहेबांना. चांगला समालोचन ऐकायला मिळाला. आम्ही पण ती रचना शृंखली पाहिली होती. त्यामध्ये आपण पाहतोय 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. मिथून आणि अनिल ही जोडखाली मैदानाच्या आतमध्ये पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुधीर धार पवार आपण पाहतोय. यावेळी चांगला गोलंदाज आहे. या संघाचा ज्या नावानं संघाने ओळखला जातो तो संघ आपण पाहतोय ना वनवे टीम. तर इथं मात्र चांगला गोलंदाज आहे. ऑफसाईडच्या दिशेनं कार्पेटच्या साईन हा चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न एक सिंगल पूर्ण झाली आणि एका धावेच्या साईन आपण पाहिलं तर धाव फलकावरती श्री गणेश झाले टीम आपण पाहतोय टेंबरी टीमच्या माध्यमातून. नक्कीच जर आपण पाहिलं तर माझ्या साथी जोडले गेले तर भरपूर समालोचन इथं बसलेत. तसं प्रत्येक समालोचनासाठी मात्र सुवर्ण संधी असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. इथनं मात्र आता अगदी पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला तर दुसऱ्या सत्रामध्ये पहिलाच बॉल लाफ केलाय आणि इथनं मात्र आपण पाहिला बॅकवर्ड पॉइंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं बॉल चाला सीमा रेषा पलीकडे फलंदाज. इथनं आपण जर पाहिला तर अनिलच्या बॅटमधनं यावेळी मात्र पहिला बॉलवर चौकार. साईन आता डिफेन्स करायचे आहेत. आपण पाहिलं तर 28 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 28 धावांचा पाठलाग करत असताना आता चौकार आलाय. आता ही मॅच मॅच ऑन झाले. मॅच ऑन करण्याचा गरजेचं आहे. आपण पाहिलं तर अनिलनं पाठीमागच्या सामन्यामध्ये सुद्धा मॅच ऑन करून दिली होती. सामना संपवला होता परंतु बघायचं मैदानाच्या आतमध्ये सुधीर धार पवार यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आहे. गोलंदाज तयार. पहिला बॉलवर चौकार आला. दुसरा बॉल यावेळी पहा फुल अर्लेनचा बॉल होता आणि इथे मात्र डेंजर झोनला डायरेक्ट थ्रो झाला. चांगला एफर्ट दिसला. फलंदाज बाद मैदानाच्या बाहेर. यावेळी अनिल बॅक टू द डगआउट. पहिला करारा झटका टेंबरी टीमला. आपण पाहता अतिरिक्त हाईट पाहायला मिळाले. बॉल वरती भीमर चेंडू घोषित केला जाईल पंतांच्या माध्यमातून आणि इथं आता बघायचं नो बॉल आला आणि धावा धापटलावरती आपण पाहिलं तर टोटल होता 6 धावा धापटलावरती लागल्या गेल्या आणि अजूनही 22 धाब्यांची गरज. फ्रीट असेल पहा. उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्रीट
अगदी पाहता संधी दिली गेली आहे फलंदाजाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो डावखुरी त्याचा विजय इनाईट नंबर 3 ला मैदानाच्या आतमध्ये चालला. बघायचं काय घडतं अजूनही इथनं पाहिलं तर 22 धाब्यांची गरज. 6 धाबा दाबटलापती लागल्या गेल्यात. फ्रीडचा बॉल इथे मात्र सुधीर धार पवार बॉलिंग ट्रॅक वरती आणि बॉल येतोय डॉट. इथं बघायचंय अगदी पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी साकारली जाते. मात्र मागचा सामना पाहिला शिवनगर वर्सेस टेंबरी. शिवनगर संघाला मात्र या ठिकाणी परास्त केलं गेलं. अप्रतिम गोलंदाजीचं भरणं असलेला संघ असेल शिवनगर संघ. मित्रांनो आजच्या रात्रीमध्ये त्या संघानं गाजवून सोडला होता या ठिकाणी तो खेळ. परंतु बघायचं आजच्या रात्रीमध्ये पाहू शकाल शेवटच्या लढतीपर्यंत आपण पाहू शकाल कोणता संघ इथे सुपर 6 ला क्वालिफाय होतो. या बलिबाग हा फटका देखील चांगला आहे. स्लॉट मध्ये बॅटिश मिड ऑफला बॉल चालला तिथे मात्र एकच धाव येते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघ पुढे जाईल. टोटल धावसंख्या दापटलावरती 1 ने भर 7 धाबा दापटलावरती अजून 21 धाब्यांची गरज आहे. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. बघायचं काय घडतं. यावेळी पहा गुडलँड स्पॉटचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी आणि इथनं मात्र पाहू शकाल पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. अगदी चांगला खेळ खेळला जातो. अनेक मैदानावरती पाहिलाय का गोलंदाजाला. परंतु आज पाहिलं तर ही नाईट रजनी स्पर्धा ही नाईट रजनी शृंखला आपल्याला पाहायला मिळतं. इथं एक संघ सुपर 6 ला क्वालिफाय होणार. परंतु बघायचंच कोणता संघ असेल कारण की पहिल्यांदा पाहता बॅटिंग करत असताना फक्त धाबा जमवलं 27-28 टार्गेट सेट केलं गेलं आणि त्या टार्गेटचं अगदी पाहिलं तर त्या धाबा डिफेन्स आता करावे लागतील. इथनं 1 बाय टीमला गोलंदाज तयार. शेवटचा अंतिम बॉल. यावेळी पहा फटका मोठा आणि इथं मात्र वाईडिश लॉंग ऑफला बॉल चाललाय तिथे सीमा रेषा पलीकडं. अगदी पाहता नशिबाने साथ दिले. शेवटच्या बॉलवर आलाय चौकार आणि 4च्या मदतीने टेंबरी टीम आता जाऊन पोहोचली. टोटल 11 अंकावरती लॉस ऑफ 1 विकेट. 11 धाबा दापटलावरती लागल्या गेल्या. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये इथं धाबा बनवायच्या. टोटल 17 धाब्यांची गरज 17 धाब्यांची दरकरार इथं निर्माण झाली आहे. बघायचं 12 बॉल आणि 17 धावा अजूनही बनवायच्या टेंबरी टीमला. हॅलो तर नक्कीच येणारे 12 बॉल आणि 17 धाबा आता कोणत्या टीमवरती खतरा येईल नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीड अप ठेवा. 12 बॉल आणि 17 धाब्यांची गरज. मॅच महत्वाची. अगदी विचार केला तर ही स्पर्धा अगदी मानाची आपण पाहतोय. अगदी विचार केला तर सोडाई माता चषक 2025 चीज खांबलाचे नाईट रजनी ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय चांगली स्पर्धा मित्रांनो. या स्पर्धेचा आजची ही 3री नाईट आपण पाहतोय. अगदी विचार केला तर 6 दिवसाची ही नाईट रजनी शृंखला आपण पाहायला मिळेल या शंका नाही. 12 बॉल 17ची गरज असताना इथे पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार आणि लांब लांब षटकार. अगदी विचार केला तर डीजे वाल्यान काय फास मांडला काय माणसा गोतवाय काय झालाय आणि काय नाही. तारा बिरा बांधून टिकवून द्यावून डीजे वाल खूप करून द्या का नाही. कुईलू बिलू आणून ठेव यांच्या काड्याव थडाथड गाडी हिंडता ना कुंकुने. इथे चांगला बॉल पहिला बॉल षटकार. त्यानंतर अगदी विचार केला तर आता 10 बॉल आणि या गरज असेल 11 धाब्यांची गरज. मॅच महत्वाची मित्रांनो आपण पाहतोय. मॅच महत्वाची मित्रांनो आपण पाहतोय. ओ यावेळेस यस इट इज अ फाईट. गाबाचे दामाव नामना गोर बॉलर व त्याला पड चोड पळस पापड घातली वानाव. बॉलर तुझी वाना कोणा घालल्या का नाही का काय सांगायचं. ओ यावेळेस आता मात्र नक्कीच पहिला वाण देऊबाई गावचे देवाला. पहिला वाण देऊबाई घरचे देवाला.
दुसरा बाण देऊ कुलाचे कुलदेवाला, दुसरा बाण देऊ कुलाचे कुलदेवाला, न फळच पापड घातली बाणाव. काय सांगा, लग्नाला टाईम आहे निकडे, लग्नाला लावायला सुरुवात. हे गडी तोंड वाजवायला येता ना, अगदी डावखुराताचा फलंदाज बाद झाला. फटका अतिशय चांगला होता. तिथे क्षेत्ररक्षक देखील अतिशय चांगलं तैनात पाहायला मिळालं. आणि विचार केला तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅटमन तुला मुळव्याधाचा त्रास आहे का? पाय थोडस क्रॉस जाता म्हणून सांगतो. काय सांगा बॅटमन मुकार काय तडाळे चाललाय. अगदी विचार केला मॅच मित्रांनो चांगली पाहायला मिळेल. बॉल शिल्लक असतील 9 बॉल 10 धाब्यांची गरज. अगदी लो स्कोरिंग सामना आता येऊन ठेपलाय. तो शेटकार, त्या शेटकाराने बरंच काही सांगून दिला. अगदी विचार केला तर वणई एका साईडला टीम आणि एका साईडला टेंबरे असा सामना पाहतोय. आता कुठेतरी विचार केला तर फलंदाजी करणारी टीम वणई, क्षमासाबी टेंबरे हा संघ फलंदाजी करतोय. आणि अगदी जवळ सामना आलाय. परंतु वणई टीमचा जर विचार केला ना तर कुठेतरी 3 षटकामध्ये धाबा चांगल्या आल्या होत्या. 27 धाबा होत्या, तिथे 28 धाब्यांचं टार्गेट ठेवलंय. मॅच महत्वाची मित्रांनो आपण पाहतोय, या शंका नाही. अगदी जर विचार केला तर सातत्याने पाहतोय क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसतं आणि जरला तरला महत्व नसतं. क्रिकेट असे खेळ आहे, एखाद्या सरड्यासारखा आहे. कधी रंग बदलेल ते सांगू शकत नाही. तसा रंग बदलला जाईल का या मॅच मध्ये पाहावा लागेल. इथे फटका चांगला समोरच्या दिशेला आणि इथे घडलं काय मैदानामध्ये. ओ बेकार काय रे बॉलर, बस काय सांगायचं काय नाही. या रात्रभर चॅटिंग चालू असते, त्या परिणाम गोदड्यात राहिला का मॅच त्याला टुई पुई. काय सांगायचं आता का बॉल लावायचा होता ते हानीला गड्याला. आई बापाला वाटत पोर बोंगडून निजला, पण पोराचं चाळ काही खपत नाही आणि तो परिणाम येतो क्रिकेटमध्ये. पंच काय धाव नाहीये. यस काय सांगायचं आहे. अगदी विचार केला तर मॅच महत्वाची. जर इथे गोलंदाजाने हाताने बॉल जरी अडवला असताना, ओ चांगले क्षेत्ररक्षक आले. तिथे बघता बघता आपल्या टीम साठी 2 धावा नक्कीच वाचवल्या. अगदी लो स्कोरिंगची मॅच येऊन ठेवल्या. मॅच महत्वाची आणि ते षटक संपलंय. 2 षटकाचा सामना संपलाय. धाबा फलकावरती 21 धाबा आणि समीकरण 6 बॉल आणि 7 धाब्यांची गरज. सामना पाहतोय अगदी क्वालिफायचा सामना आणि क्वालिफायच्या सामन्यामध्ये अगदी लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळत्या. 6 बॉल 7 धाबा. पंच स्पीडअप ठेवायला करा, स्पीडअप ठेवा. वडी टीम आपण स्पीडअप ठेवा. वन वे टीम आपण स्पीडअप ठेवा. कारण येणारे 6 बॉल आणि 7 धाब्यांची गरज. हे डगआउट मध्ये वाल्या गड्याव तुम्ही बॅटील धारणायला लावून दिली वाटतं नी. काय ना कानच बिनस आणा, करा 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 घसाने नेऊन द्या. एक उपडी घाली का काम 25. काय झालं नाही काय ना. आयोजक उद्याहून 2-3 कानशी आणून ठेवा बाबा. काय झाला हे गड्यांच्या बॅटील धार लावायला लागत ना. नाही ग्राइंडर मशीन आणली तरी होईल, तेल धार मोकाराचं द्या का. पण ती धार साधी असं द्या. गेम ऑन. गोलंदाज स्टॅक वरती. ऋषिकेशचा पहिला बॉल. कन्यादान करस महा. अंपायर डोळ्याला पाणी लावा. बॉलर बंदराचा कांजी डोळ्याला लावा. काय सांगायचं. खरा बॉल. 6 बॉल आणि 6 धाब्यांची गरज. मॅच महत्वाची.
इथे गुडगट्टे एक तमाशात एक फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय आणि तिथे बघता बघता करीबी मामला तिथे आपण पाहतोय. आणि यस, क्षेत्ररक्षण करणारी टीमचा रिव्ह्यू आहे आणि प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू दिला जातो. यात शंका नाही. नक्की चेक केला जाईल इथे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. अगदी विचार केला तर बरेच थर्ड अंपायर इथे आपण पाहतोय. यस, फलंदाज सुखरूपी आपल्या जागी पोहोचलाय. म्हणजे काय सांगताय अंपायर, चिकन कपलानी भात आणि रस्सा राहिला, पंगत चालू ठेवायची का? यस, चला चालू ठेवा. अगदी विचार केला तर चांगला साबडा देखील आपण पाहतोय. महत्वाचा साबडा सुपर 6 मध्ये जाण्यासाठी ही तडफड आपण पाहतोय मित्रांनो. अगदी विचार केला तर पहिल्यांदाच मी तरी पाहतोय ही नाईट रजनी श्रृंखला 6 दिवसाची अतिशय मानाची स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. आणि विचार केला तर तितकंच चांगलं आयोजन देखील पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर संजय दादांच्या माध्यमातून समालोचक आज लाभलो या स्पर्धेसाठी. उत्तम पादेर देखील असतील. आणि कुठेतरी या खालापूर तालुक्यामध्ये पहिलं समालोचक माझं आणि पहिल्यांदा मायक्रोफोनवरती जोडलो गेलोय खालापूर तालुक्यामध्ये. आणि जर विचार केला तर मुरबाड तालुक्यामध्ये अनेक समालोचक केलेत, कर्जत तालुक्यामध्येही केल्या, अंबरनाथ तालुक्यामध्येही केलं, परंतु खालापूर तालुक्यामध्ये ना कुठेतरी आज आणि ते देखील इतक्या चांगल्या इतक्या मोठ्या नाईट रजनी श्रृंखलेसाठी समालोचक लाभले. पंच सामना स्पीडअप टेपा अगदी उशीर होतोय. एक डावकर हाताचा फलंदाज आपण पाहतोय बैताडाच्या आतमध्ये. इथे रिबचा टँक काय रे नाही, ह्यो रोग बरेच जणाला हा का काय झालाय नाही काय नाही नको झाले तिथं. 4 बॉल आणि 4 धाब्यांची गरज नव्हती इथे रिव्हर्स खेळण्याची. परंतु अगदी विचार केला तर इथे फटका चांगला दमदार आणि विजेता मिळवलाय. इथे आपण पाहू शकाल टेमरे टीमनं सुपर 6 मध्ये प्रवेश थेट केलाय आणि आजचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला. ती टीम आपण पाहू शकाल टेमरे हा संघ. आणि अगदी विचार केला तर खूप चांगली खेळी देखील पाहायला मिळाली. आणि त्यानंतर विचार केला तर वनवे या टीमनं देखील चांगला खेळ केला आणि प्रयत्न कमी राहिले आणि या स्पर्धेमधून पराभव व्हावा लागला. अगदी विचार केला तर मॅच देखील महत्त्वाची चांगली झाली. आणि टेमरे टीमचा विचार केला तर आज इथे विचार केला तर यस